आज आपण बनवणार आहे लौकीची भाजी। लौकी छान कोवळा घेऊन घ्यायचा आणि त्याला आता स्वच्छ धुवून टाकायचं। धुतल्यानंतर देठ कापून घ्यायचं आणि याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आपल्याला आवडते त्याप्रमाणे। आणि त्या फोडी अशा स्वच्छ धुवून घेऊन घ्यायच्या आणि एका भांड्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आणि सोबत धने आणि जिरं। आपल्याला ग्रेव्हीसाठी टेस्ट छान वाटते आणि ते मिक्सरमध्ये याचं पावडर बनवून घ्यायचं। मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर कांदा मिरची टमाटर कापून घ्यायची आणि इकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली। मोहरी तडतडली का त्यामध्ये थोडं जिरं टाकून घ्यायचं। जिरं थोडं लालसर झालं का त्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा छान परतून घ्यायचा। तसा लालसर होऊ द्यायचा कांदा आणि मग त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकायची। लसूण अद्रक पेस्ट छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता हळद टाकायची आणि मिक्सरमध्ये तीळ धने जिरं त्यांचा पावडर केला होता तो पावडर टाकायचा आणि आता हिरवी मिरची छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि आता टाकूया तिखट टाकून घ्यायचं। चवीनुसार मीठ आणि त्यामध्ये टमाटर टाकायचे। टमाटर छान परतून घ्यायचे। जिरा धने जिरा पावडर टाकायचा थोडा गरम मसाला आणि टमाटर नरम होईपर्यंत थोडं झाकून शिजू द्यायचं। आणि आता टमाटर पूर्ण प्लेन करून घ्यायचे। शिजल्यानंतर चमचने असं प्लेन करायचे आणि त्यामध्ये लौकीचे फोडी टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकून थोडं शिजू द्यायचं आणि वरती पाणी टाकायचं। मग आपल्याला रस्सा लागतो तेवढा तो वरचं पाणी गरम केलेलं तो वरचं पाणी टाकायचं। वरचं पाणी छान गरम झालेलं आहे आणि भाजी शिजत आहे। आपल्याला रस्सा पाहिजे त्यानुसार पाणी टाकून द्यायचं। आमच्याकडे खूप पाऊस येत आहे। पावसामध्ये लौकीची भाजी खूप मस्त वाटते आणि भाजी थोडी रस्सेदार छान वाटते। आता शिजू द्यायचं। आपली भाजी शिजतच आलेली आहे। घरामागे ड्रामामध्ये नाही। आता त्यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि थोडं गरम मसाला। आपली तयार आहे भाजी। आता एका डिशमध्ये काढून घेऊया। किती मस्त दिसत आहे, छान तर्री पण आली आहे। तयार आहे लौकीची भाजी। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।